माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय। 1995च्या राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत फ्लॅटच्या बेकायदेशीर वाटपाशी संबंधित फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणामध्ये 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावली आहे। 1995च्या फसवणुकीच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने आरोपपत्र दाखल केल्यानंतर अचानक त्यांची परिस्थिती बिघडल्यामुळे कोकाटे यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं। राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेशी संबंधित फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रीपदाचा देखील राजीनामा दिलाय। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। त्यानंतर अटक करण्यापूर्वीच त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली आणि श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला। त्यांच्या अस्वस्थतेची तक्रार त्यांनी केली। त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। न्यायालयाने मागील निकालाविरुद्धचे अपील फेटाळल्यानंतर या मंत्र्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय, परंतु रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये आयसीयूमध्ये त्यांना दाखल केल्यामुळे आता त्यांची अटक ही तात्पुरती पुढे ढकलण्यात आली।